मंडळी, जे उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकऱ्यांना सगळं फुकट कशाला हवं, जरा हातपाय हलवा असा सल्ला देत होते, त्या अजित पवारांच्या मुलानं हातपाय हलवत 1800 कोटींच्या जमिनीचा व्यवहार 300 कोटींमध्ये केला आणि 300 कोटींच्या जमीन खरेदीची 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी माफ करून घेतली आणि 500 रुपयामध्ये व्यवहार फत्ते केल्याचा गंभीर आरोप होतोय। पुण्यातल्या अतिशय उच्चभ्रू भागातल्या 40 एकर जमिनीच्या घोटाळ्याच्या या प्रकरणानं महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आलाय। मुख्यमंत्र्यांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत कारवाईचे आदेश दिले। एक तहसीलदार आणि एका दुय्यम उपनिबंधकाला निलंबित करण्यात आलंय। पुण्यातल्या ज्या कोरेगाव पार्कमध्ये ही जमीन आहे तिथल्या मातीच्या खड्याला सुद्धा सोन्याचा भाव आहे। महार वतनाची 40 एकर जमीन विकत घेताना कागदावर जी कलाकारी करण्यात आली ना, ती पाहिली तर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल, तुमचे डोळे पांढरे होतील। पैसेवाल्यांच्यासाठी कायदे नियम कसे करा वागतात त्याचा आधार घेऊन खुर्चीला चिकटलेले जळू पैशांचं कसं शोषण करतात, त्यासाठी व्यवस्थेला कसं बटीक बनवतात, सामान्य माणसांसाठी टेबलांच्या पलीकडे बसलेले सरकारी गोगलगाई पैसेवाल्यांसाठी कशा पीटी उषासारख्या वाऱ्याच्या वेगानं धावतात, हे तुम्हाला या सगळ्या प्रकरणात दिसेल। जेव्हा महाराष्ट्रातला शेतकरी आपलं आयुष्य आणि भविष्य ते पीक वाचवण्यासाठी धडपडत होता ना, तेव्हा पडद्याच्या मागे हे कोट्यवधींचे व्यवहार सुरू होते। आतापर्यंत या प्रकरणातील ज्या बाबी समोर आल्या त्या सामान्य माणसाला अक्षरशः चक्रावून टाकणाऱ्या आहेत। त्यामुळे 5 गंभीर सवाल उपस्थित करतोय। प्रश्न क्रमांक 1, वतनाची अहस्तांतरित जमीन खरेदी करताना गैरव्यवहार झाला का? प्रश्न क्रमांक 2, 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यासाठी खोटेपणा केला का? प्रश्न क्रमांक 3, 1 लाख भाग भांडवल असलेल्या कंपनीनं 300 कोटींची जमीन कशी खरेदी केली? प्रश्न क्रमांक 4, 2 व्हीलर दुरुस्त करणाऱ्या कंपनीला आयटी कंपनीची सवलत कशी दिली? आणि प्रश्न क्रमांक 5, अमेडिया कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी कुणाचं बळ वापरलं गेलं का? या 5 प्रश्नांची उत्तरं आज महाराष्ट्राला हवी आहेत, कारण गरिबाचं झोपडं विकत घेताना सुद्धा स्टॅम्प ड्युटीत 5 पैशाची सूट मिळत नाही। मग 300 कोटींचा व्यवहार 500 रुपयामध्ये कसा केला, हा महाराष्ट्र सवाल विचारतोय। 21 कोटींची दौलत जादा कुणाच्या मेहरबानीनं झाली हे महाराष्ट्राला कळायला हवं।